श्री स्वामी समर्थ मित्रांनो, श्रावण महिना सुरू झालेला आहे. यावर्षी म्हणजेच 2026 मध्ये श्रावण महिन्याची सुरुवात 13 ऑगस्ट म्हणजे गुरुवारपासून सुरू झालेली आहे आणि 11 सप्टेंबरला हा महिना संपणार आहे. श्रावण हा संपूर्ण महिना भगवान शिवशंकर यांना समर्पित आहे. श्रावण महिना म्हटलं की अनेक प्रकारचे उपवास, व्रतवैकल्य, सण, पूजाविधी या सगळ्या गोष्टी आल्या. तर आज आपण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिन्याबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे. या श्रावण महिन्याचे जे नियम आहेत, हे नियम तुम्हाला पाळायचे आहेत. प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला या नियमांची माहिती असतेच असं नाही. श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये कोणत्या गोष्टी कटाक्षाने पाळायच्या आहेत, तसेच या विशेष महिन्यामध्ये तुमच्याकडे कोणी कितीही मागू द्या, परंतु या 3 वस्तू तुम्हाला द्यायच्या नाहीत, ते मी तुम्हाला सांगणार आहे. श्रावण महिन्यामध्ये कोणालाही देऊ नका या 3 वस्तू, नाहीतर घरामध्ये गरिबी, दुःख, अडचणी, संकट या सगळ्या गोष्टी घरामध्ये यायला सुरुवात होते. ही गोष्ट 99% लोकांना माहीत नसते. म्हणून या पवित्र महिन्यामध्ये त्यांच्याकडून कळत नकळत अशा चुका घडतात आणि त्याचे विपरीत परिणाम जे आहेत ते सुद्धा भोगावे लागतात. तर अशा कोणत्या 3 वस्तू आहेत ज्या आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये द्यायच्या नाहीत, तसेच श्रावण महिन्यामध्ये कोणते महत्त्वाचे नियम आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तसेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजेच जेव्हा कधी माझी नवीन व्हिडिओ मी अपलोड करेल त्यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ स्किप करणार नाही किंवा मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला हाईप देखील द्या. पैसे कमवण्यासाठी आपण प्रत्येकजण भरपूर कष्ट करतो, मेहनत घेत असतो आणि खूप लोक कष्टातूनच वर आलेले असतात, म्हणजेच कष्ट करूनच ते मोठे होतात आणि म्हणूनच त्यांना त्यांच्या आनंदाचे दिवस हे आलेले असतात. कधी कधी काय होतं की काही गोष्टी या आपल्याला माहीत नसतात. आपणच आपल्या माहितीच्या अभावामुळे आपल्याकडून काही चुका होऊन जातात आणि मग आपण मात्र दुसऱ्यांना दोष देत बसतो की अमुक व्यक्तीची नजर लागली, किंवा मग याच व्यक्तीला माझं चांगलं झालेलं सहन होत नाही, किंवा अशा व्यक्तींमुळे आमची प्रगती होत नाही. नाहीतर काही लोकांनी आमच्यावरती जादूटोणा केला, काहीतरी करणीबाधा केली, नजरबाधा झाली आणि म्हणूनच आमची प्रगती खुंटत चाललेली आहे. किंवा काही कालांतरापूर्वी आमचे दिवस हे खूप चांगले होते, पण अचानक घरामध्ये आर्थिक अडचणी यायला सुरुवात झाली. अशा वेळी आपण इतरांना दोष देत बसतो. तर बघा, यासारख्या गोष्टी सुद्धा असतात. म्हणजे लोकांची नजर जी आहे तर ती सुद्धा लागत असते. पण कधी कधी आपल्याला आपल्याकडून काहीतरी चुका झाल्यात हे समजत नाही आणि आपल्याकडून न कळत अशा चुका आपल्या हातूनच होत असतात. याचे वाईट विपरीत परिणाम जे आहेत ते आपल्याला भोगावे लागत असतात. म्हणून लक्ष्मी आपली साथ सोडून जाते आणि आपल्या घरामध्ये गरिबी, दारिद्र्यता येऊ लागते. बरेच लोक सूर्यास्तानंतर 6:30 म्हणजे 6:30-7 या वेळेत काही ना काही वस्तू आपल्याकडे मागायला येतात. आपल्या घराच्या आजूबाजूला जे लोक राहत असतात तर ते लोक आपल्याकडे सूर्यास्ताच्या वेळी नेमकं काहीतरी मागायला येतात आणि आपण दिवस मावळला नाही म्हणून त्या गोष्टी देऊन देतो. बघा मंडळी, हा श्रावण महिना अतिशय पवित्र महिना आहे. या महिन्यामध्ये अशा चुका होऊ देणे टाळायचे आहे. चुकूनही काही वस्तू, म्हणजे ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे त्या वस्तू तुम्हाला कोणालाही द्यायच्या नाहीत. अगदी तुमचा सख्खा भाऊ असला तरी सुद्धा तुम्हाला या वस्तू द्यायच्या नाहीत. तर त्या कोणत्या आहेत वस्तू ज्या तुम्हाला कोणी कितीही वेळा मागितलं तरी द्यायचं नाही? तुमच्या घरातील लक्ष्मी तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने दुसऱ्यांना देत आहात. तुमचं चांगलं नशीब जे आहे तुम्ही स्वतःच्या हाताने दुसऱ्यांना
दुसऱ्यांच्या हातामध्ये देत आहात याचा असा अर्थ होतो. बघा, हा श्रावण महिना जेवढा आपण मानतो की श्रावण महिन्यामध्ये चातुर्मासामध्ये जेवढं तुम्ही पुण्यकर्म कराल तेवढं तुम्हाला त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. पण वाईट कर्म कराल तर त्याचे वाईट परिणाम सुद्धा नक्कीच तुम्हाला भोगावे लागतील. कुठल्या वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकूनही श्रावण महिन्यामध्ये कोणाला सुद्धा द्यायच्या नाहीत, आपल्या घरामध्येच ठेवायच्या आहेत? तर बघा, सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे भगवान शिव, भोलेनाथांची पूजा सामग्रीचे सामान. आपण श्रावण महिन्यामध्ये सोमवारी महादेवांची मनोभावे पूजा करत असतो. श्रावण सोमवारचं व्रत करत असतो आणि पूजेचं काही सामान म्हटलं की अगं माझ्याकडे ग्रंथ नाही, तो वाचायला दे. आपल्याला ग्रंथसुद्धा ही आपली स्वतःची एक प्रॉपर्टी असते, तर ती कधीच कोणाला वाचायला देऊ नका, कारण ग्रंथ हे देवस्वरूप असतात. आपण आपले देव कोणाला श्रावण महिन्यामध्ये देऊ नका, चुकूनसुद्धा ही चूक करू नका. तसेच आपली पूजा सामग्रीचे साहित्य जे असेल, काही सामान असेल पूजेचं, तर ते सुद्धा कोणाला देऊ नका. भले आपल्याला कोणी वाईट म्हणेल, कोणी चांगला नाही असं म्हणेल, कोणी मदतीला आलं आणि आपल्याला ते देत नाही. मदत करणं सुद्धा एक पुण्यकर्म आहे, परंतु सर्वश्रेष्ठ गुणधर्म असतो तो म्हणजे एखादी चांगली गोष्ट आहे ती दान करणे, पण ते एक लिमिटमध्ये केलं पाहिजे. कारण दान कुठल्या गोष्टीचं करावं हे सुद्धा आपल्याला कळायला हवं. आणि आपण पण मागताना लक्षात ठेवा की तुम्ही सुद्धा अशा गोष्टी कोणाकडे सुद्धा मागू नका. मात्र तुम्ही नवीन ग्रंथ घेऊन तो दान करू शकता, मात्र तुम्ही स्वतःचा ग्रंथ कोणाला द्यायचा नाही. यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ. दुधापासून बनवलेलं ताक, दही आपण बनवत असतो, तर यासारखे पदार्थ, त्यासोबतच तेल, तूप, हळद या लक्ष्मीच्या ज्या वस्तू आहेत त्या लक्ष्मीच्या प्रतीक वस्तू आपल्याला लक्ष्मीकारक आहेत, म्हणून या वस्तूसुद्धा श्रावण महिन्यामध्ये कोणाला द्यायच्या नाहीत. बऱ्याच वेळा काय होतं की आपण श्रावण महिन्यामध्ये जेव्हा सोमवारची पूजा करायला जात असतो तेव्हा शिवालयामध्ये जात असतो. आपण शिवलिंगावर दूधसुद्धा अर्पण करतो आणि आपण जेव्हा दूध घेऊन जातो तेव्हा आपल्या शेजारी जी महिला असते किंवा एखादी लेडीज असते ती सुद्धा आपल्याबरोबर पूजा करत असते. एखाद्या बाई पूजा करत असेल आणि ती आपल्याकडे दूध मागू शकते, तर अशा वेळी तुम्ही जे दूध आहे, जे तुमच्या घरून तुम्ही नेलेलं आहे, ते पूजेसाठी तुम्ही देऊन देता. ही चूक करू नका. असं तुमच्या जवळचं पूजेसाठी घेऊन गेलेलं दूध कोणाला देऊ नका. बघा, श्रावण महिन्यामध्ये घरातील मुख्य संपत्ती किंवा पवित्र वस्तू म्हणजे दूध किंवा पांढऱ्या वस्तू, दुधापासून बनवलेले पदार्थ, हे वस्तू असतात, आपली संपत्ती आहे. आणि म्हणून ह्या ज्या वस्तू आहेत त्या कोणाला द्यायच्या नाहीत. तसेच या श्रावण महिन्यामध्ये लवंग आणि हिरवी वेलची जी आहे त्यासुद्धा लक्ष्मीकारक वस्तू मानल्या जातात, म्हणून या वस्तूसुद्धा या महिन्यामध्ये चुकूनही कोणाला देऊ नका. तसेच पुढची वस्तू आहे ती म्हणजे धने, आणि तुम्ही संध्याकाळी सुद्धा हे धने कोणाला देऊ नका. संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला या वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत. आपल्या घरातील सुख समृद्धी यामुळे निघून जाते. तसेच या महिन्यामध्ये तुम्ही पूजेसाठी लागणारे बेलपत्र असेल आणि ते बेलपत्र तुम्ही आणले आणि सहज तुमच्याकडे इतर कोणी बेलपत्र मागायला आले, तर या महिन्यामध्ये कोणालाही हे बेलपत्र देऊ नका आणि कोणाकडून तुम्ही सुद्धा मागू नका. कारण जर श्रावण महिन्यामध्ये आपण कोणाला बेलपत्र कोणाला दिलं तर आपल्या घरामध्ये पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतात. तसेच या पवित्र महिन्यामध्ये पैसे किंवा दागिने उधारीवर देणे आवर्जून टाळा, यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. म्हणून तर तुमच्याकडे कोणी तुमचे स्वतःचे दागिने घालण्यासाठी मागायला आले, तुमचं एखादं मंगळसूत्र असेल किंवा एखादी व्यक्ती तुमच्याकडे मंगळसूत्र मागत असेल किंवा काही सौभाग्याचं लेणं मागत असेल, तर तुम्ही चुकून सुद्धा तुमचे स्वतःचे दागिने कोणाला देऊ नका. या महिन्यामध्ये पैशांची उधारी सुद्धा देऊ नये. तर आपण या महिन्यामध्ये उधार पैसे जर दिले तर ते परत आपल्याकडे येत नाहीत. या व्यतिरिक्त
आपण आपल्या घरातील लक्ष्मी स्वतः काढून देत असतो. यामध्ये हीच आपली सर्वात मोठी चूक असते. त्यामुळे या महिन्यामध्ये उधारी देऊ नका आणि उधारी घेऊ सुद्धा नका. त्यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे तुमचं घड्याळ. बघा, एखादी एमर्जन्सी असेल, घड्याळ तर शक्यतो कोणी मागत नाही, परंतु समजा एखाद्या व्यक्तीला एक्झामला जायचं असेल किंवा मग एखाद्या व्यक्तीला बाहेर जायचं असेल, तर त्या व्यक्तीचं घड्याळ सापडत नाही किंवा तुमच्याकडे आहे आणि 5 मिनिटांसाठी मला पाहिजे आहे, तर अशा परिस्थितीमध्ये तुमचं जे घड्याळ आहे ते तुम्ही कोणाला सुद्धा द्यायचं नाही. तुम्ही कोणी कितीही तुम्हाला घड्याळ मागत असेल तरी ते घड्याळ अजिबात देऊ नका. आपल्या आयुष्यामध्ये बघा, वेळेला खूप महत्त्व आहे आणि आपल्यावर खूप चांगली वेळ आलेली आहे. आपलं आयुष्य सुरळीत सुरू आहे, तर आपली चांगली वेळ दुसऱ्याला देऊ नये असं म्हणतात. म्हणून बघा, मी तुम्हाला नेहमी सांगत असते की बंद पडलेलं घड्याळ घरामध्ये ठेवणं चुकीचं आहे. वर्षानुवर्ष ते तसंच पडलेलं आहे. तुम्ही घरामध्ये असं बंद पडलेलं घड्याळ जर ठेवलेलं असेल, ते पहिलं आजच बाहेर काढा, कारण हे पूर्णपणे चुकीचं आहे. यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो आणि घरामध्ये ठेवलेलं बंद पडलेलं घड्याळ हे घराच्या प्रगतीमध्ये अडथळे आणतं. एखादं घड्याळ जर बंद पडलेलं असेल की ते तुमच्या हातावरचं असेल किंवा भिंतीवरचं असेल, तर लगेच दुरुस्त करा, ते घरातून बाहेर काढा. वास्तुशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की बंद पडलेलं घड्याळ हे आपल्या घराची प्रगती, आपली प्रगती होऊच देत नाही, ते थांबवतं. हा महत्त्वाचा नियम तुम्हाला आवर्जून पाळायचा आहे. या सर्व गोष्टी अगदी छोट्या आहेत, तिच्यामध्ये स्वतःची एक सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा असते. त्याचा कुठे ना कुठे परिणाम हा आपल्या स्वतःवरती आणि आपल्या घरावरती होत असतो. आता या वस्तू निर्जीव असतात, आपण समजतो या वस्तू निर्जीव आहेत, पण आपल्या आयुष्यावर याचा खूप खोलवर परिणाम होत असतो. यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे भगवान महादेवांच्या पूजेमध्ये वापरले जाणारे पांढरे वस्त्र जे आहे, तर ते आपण जे वापरत असतो, तर श्रावण महिन्यामध्ये आपण जेव्हा महादेवांची पूजा करतो तेव्हा तिथे पांढरे वस्त्र वापरत असतो. तर आपले स्वतःचे पांढरे वस्त्र जे आहे तर ते कोणाला सुद्धा द्यायचं नाही. म्हणजे तुमची साडी असेल, तुमचा ड्रेस असेल किंवा तुमच्या घरातील एखादं पांढरं वस्त्र असेल, तर चुकून सुद्धा श्रावण महिन्यामध्ये कोणाला ते द्यायचे नाही. त्यामुळे तुमच्या विवाहित जीवनामध्ये अडचणी येतात, नवरा बायकोमध्ये मतभेद निर्माण होतात. आपले पांढरे वस्त्र तुम्ही दान करू शकता, नवीन घेऊन दान करू शकता, मात्र थोड्या वेळासाठी कोणाला तरी वापरण्यासाठी देऊ शकत नाही. तुमच्याकडे कोणी मागत असेल तर त्या व्यक्तीने घेतल्यानंतर तुम्हाला परत रिटर्न देत असेल, तर अशा कंडिशनमध्ये, अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला चुकूनही तुमचे पांढरे वस्त्र कोणाला द्यायचे नाही. बघा, या श्रावण महिन्यामध्ये पांढऱ्या वस्तू कोणाला देऊ नये असं म्हणतात. आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये असा उल्लेख देखील केलेला आहे. तसेच या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही काळे कपडे चुकून सुद्धा दान करू नका. यामुळे तुमच्यासोबत अघटित घटना घडू शकतात. काळे वस्त्र हे महादेवांना म्हणजे कुठल्याही देवतांना चालतच नाही आणि श्रावणामध्ये तर काळे कपडे चुकून सुद्धा दान करू नये आणि ते घालून सुद्धा देवाची पूजा करू नये. यानंतर महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचशा स्त्रिया, पुरुष हे करतात की कोणाला तरी पैसे उधार देतात. तुम्ही कोणाकडून पैसे मागू नका, कोणाला देऊ नका. संपूर्ण आयुष्यभर तुम्ही उधारीमध्ये घालवत असता. त्यामुळे लक्षात ठेवा, हा पवित्र महिना आहे आणि जे तुमच्याकडे जेवढं आहे त्यामध्ये तुम्ही ॲडजस्ट करायला शिका. पण कोणाकडे उधार पैसे मागू नका किंवा कोणाला उधार देऊ सुद्धा नका, कारण हा पवित्र महिना आहे. आपल्याकडची लक्ष्मी आपण दुसऱ्यांना देतोय, हे अगदी चुकीचं आहे. म्हणून या पवित्र महिन्यामध्ये आपल्याला काही पवित्र गोष्टी करायच्या आहेत, त्या आपल्याकडून अशा चुका होऊ देऊ नका. यानंतर बघा, श्रावण महिन्यामध्ये तुमच्या घरी किंवा तुमच्या घराबाहेर बैल आला किंवा एखादा कोणताही प्राणी आला तर त्याला हाकलून, हुसकावून लावू नका. एखादी व्यक्ती श्रावण महिन्यामध्ये सूर्यास्तानंतर किंवा सूर्योदयाच्या वेळी
सूर्यास्ताच्या वेळी एखादी व्यक्ती चुकून तुमच्याकडे लसूण किंवा कांदा मागत असेल तर अशा वस्तूसुद्धा अजिबात देऊ नका. यामुळे आपल्या घरामध्ये अडीअडचणी निर्माण होतात. लक्ष्मीसुद्धा क्रोधित होऊन आपलं घर सोडून निघून जाते. ह्या काही वस्तू आहेत त्या आपण श्रावण महिन्यामध्ये कोणाला द्यायच्या नाहीत. या महिन्यामध्ये लसूण यासारखे पदार्थ आहेत ते खाण्याचे टाळायचं सुद्धा आहे, कारण ते तामसिक पदार्थ आहेत. आणि बऱ्याच जणांना या महिन्यामध्ये कांदा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. पण संपूर्ण महिन्यामध्ये या गोष्टी आपल्याला शक्य नसतात, म्हणून किमान सोमवारी तरी कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे. या श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला मांसाहारी पदार्थांचं सेवनसुद्धा टाळायचं आहे. हे काही नियम आहेत जे आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये आवर्जून पाळायचे आहेत. घरातील प्रत्येक स्त्री आणि पुरुषांनी या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या पाळायच्या आहेत. अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हर हर महादेव.